जाईत ना तू. तो अगं तायडे तू 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 तुझ्यासाठीच करतोय सगळं. त्याची काय गरज नाही आता. जाईत ना तू. त्यांना जाऊ दे घरी. अगं तायडे तू पुढे आहेस का काय? हे सगळं तुझ्या मनाविरोधात करते. सत्याला त्याचं काय चांगलं समज नाही. आपणच काय तरी केलं पाहिजे तायडे. माझं पोरग काही लहान नाही राहिला आता. त्याचं त्याला कळतंय बरोबर काय चूक काय ते. आणि जे काय असं ना ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू जाईत ना तुझी चांद्या चौकडी घेऊन आणि पुन्हा तुझं थोबड दाखवू नकस. तायडे हे बघ मला काही आवडलं नाही. बघ मग तुझं तू. ए चला रे. ए चल ओट. ए चल बस. सत्या माझ्या लेकरा मला माफ कर. माझं खरंच चुकलंय. माफ कर मला. माझ्यामुळे तुला नाही त्रास झाला. मी खरंच माफी मागते तुझी. मम्मी पासा पाच आलं तुझी नाटके. आता तू हात जोड नाही तर काय बी कर. मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही. आणि मला ना चांगलंच माहिती आहे हे सगळं तू मुद्दाम करतीस. उगाच माझं मन जिंकण्यासाठी हे चांगलं वागण्याचं नाटक करतीस ना. पण त्याचा काय फायदा होणार नाही मम्मी. तू आता माझ्या मनातलं कायमची उतरलीस. सत्य अरे मी खरंच सांगतेय तुमचं प्रेम जिंकलंय. मी दमले समधी कारस्थान करून खरंच चुकलंय माझं. मम्मी बाज ग. मागच्या टायमाला मी तू असंच बोलली होतीस. पण काय झालं वेळ आल्यावर तू तुझे खरे रंग दाखवलेसच ना. सत्य असं नको बोलू. त्यांना खरंच वाईट वाटत असेल आता. नाही वाघमारे. एकदा याच्यावर विश्वास ठेवून चुकी केली आपण. पण आता ती चूक परत नाही करायची. आणि मम्मी एक गोष्ट लक्षात ठेव. वाघमारे आता माझ्या लग्नाच्या बायको आहेत. आमची गाठ 7 जन्मासाठी बांधली गेली. आता तू आकाश पाताळ जरी एक केलंस तरी आम्हाला कधीच वेगळं करू शकणार नाहीस. चला. चल बलमा. आकाश पातळ सगळं एक करणार आहे मी आता. ह्या पुरीनं मला तुझ्यापासून दूर केलं ना. आता हिला तुझ्यापासून दूर केल्याबेकर शांत बसत नसते. आता कंडकच पाडणार आहे मी. त्या सत्यान मंजीचं लगीन लागताना बघून माझ्या तर अंगाची आग आग झाली असती. नाही गेले तेच बरं झालं. पाय बी माझा मोडलाय. आताच मोडायचा होता. बस बस बस. किती झाले? 70. 100 घ्या. वरातीत उतरलेले पैसे आहेत आपल्याकडे. हा बरं का लाईफ पाय हे घे. हे पैसे ठेव आणि पाय नवीन लावून घे. हे कुठनं आणलं? कुणाची उधारी केली आता? उधारी नाही. तिकडं वरातीमध्ये उधळत होते पैसे. मी गपचूप उचलले. हा हा बरं ठीक आहे. मला आधी तिकडे काय काय झालं ती सांगा. कुठं? हा तिकडं वय झालं सत्य मंजूचं लग्न. बया 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 झालं बी लगीन. हा मग हे काय तुझ्याकडे अक्षर आणल्यात. हे घे. कशाला शिजवून खाया ना. अगं तू नव्हती ना अक्षता टाकाल तिकडं. तू इकडे ना. सत्या मंजू. सत्या तुम्ही उकळून घ्या तुमच्या. हा ती काय बानी काय करत होती मग? तिने काय केलं नाही. मी नुसती बघत बसली नाही लगीन कसं लागतंय ती. तिने काहीच केलं नाही. जे काय करायचे ते तिच्या पोराने तिच्या नवऱ्याने केलं. पोराने तिला हाकलून दिली. त्याच्यानंतर ती परत आली. नवऱ्याने तर तिच्या हाताला धरलं आणि गेटच्या बाहेर फेकलं. त्याच्यानंतर
तिच्या पोराला दया आली आणि त्या पोराने आम्हा दोघांना लग्नाला आतमध्ये घेतलं. पण मी जातो, लय चिकचिक झाली, कपडे बदलतो, लय नाचलोय वारातीत. तू एक काम कर, या अक्षदा हा, नाहीतर उधळ. पप्पा थांबा. तुम्ही बाहेरच थांबायचं आता. आणि हे बाहेर कसे काय कपडे बघा. तर तुम्हीच नाही, मम्मी बी बाहेरच थांबल आता. ए टिजा, अरे आम्हाला कशा पाय बाहेर ठेवतोय? कारण या घरात राहायचा हक्क कमवलाय मम्मी तुम्ही आता. कशाला? अरे टिजा, अरे तुझ्या आईच्या आवाज तरी बघ, पाय तुटलाय. अरे आम्ही कुठं जाणार, कसं राहणार? ते तू तुझ्या कर्माची शिक्षा भोगतेस मम्मी. सारखं सारखं तोंडावर पडून बी तुला शांत बसता आलं नाही ना, म्हणूनच तुझा पाय मोडलाय मम्मी. त्या मंजेचं लग्न मोडण्यासाठी किती काड्या घातल्यास मम्मी तू. ए टिजा, अरे तू कुणाशी बोलतेस हे तरी ध्यानात ठेव. आई आहे मी तुझी. खरं सांगू का मम्मी, काय बोलायचीच लाज वाटते का मला तुला? पण नाईलाज आहे ना मम्मी. किती खालच्या थराला उतरलीस मम्मी तू. पार गुंड पाठवलेस मंजेचं लगीन मोडायला. तिच्या अरे कुणासाठी केलंय समजा, तुझ्यासाठीच केलं की. यानं काय बोलावणार होतं मम्मी माझं? तू फक्त मंजेच्याच नाही तर माझ्या बी आयुष्याशी खेळत होतीस मम्मी. कधीच माझा विचार केला नाहीस. तुम्ही दोघं बी फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत आलात. आणि याचीच शिक्षा म्हणून तुम्ही आता या घरात राहायचं नाही. हे टिजा, हे गोष्ट ध्यानात ठेव. हे घर माझ्या भावाने बांधलंय आणि ही जागा बी माझ्या पाच्या मालकी हक्काची आहे. आणि तू बी इथं फक्त माझ्यामुळे राहतेस एवढं ध्यानात ठेव. कोण बोललो मम्मी तुला? मी तरी इथे खाणार आहे म्हणून. कुठं जाणार आहेस? हा, कुठं जाणार आहेस? ए, तू कुठं जाणार आहे? तू नाही, आपण. कारण तुमच्या चुकीची शिक्षा मला बी भोगावी लागणारच की. अरे टीजा, तू काही येडबिड झालायस का? तू स्वतःला कशाला शिक्षा करून घेतोयस? चूक ह्या दोघांनी केली आहे ना, मग शिक्षा पण ह्यांनीच भोगली पाहिजे. तू नको ना रे स्वतःला त्रास करून घेऊस. नाही अवघडे, मी बी कधीतरी या दोघांना सामील होतोच की. तेव्हा मला बी शिक्षा झालीच पाहिजे. कारण येतच माझे डोळे उघडले असते तर हे समजा झालंच नसतं. अरे टीजा, पण तू कुठं जाणार कुठे आहे? बी जाईन रे मी, पण आता कष्टाचं घर शोधेन.